नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. हा दहीवड्याचा वडा असा तळलेला असला तरीसुद्धा त्यामध्ये जास्त तेल राहत नाही. ते कसं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसंच A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करून, लाईक करून शेअरही करा आणि सुंदरशी कॉमेंट्सही करा. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. इथं मी दहीवडा करण्यासाठी असा 1 बाऊलभर उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती 2 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून डाळीपेक्षा दुप्पट पाणी वापरून 1-4 तास भिजण्यासाठी ठेवलेली आहे. उडदाची डाळ ही 4 ते 5 तासात छान भिजतेच. तसंही पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये 2.5-3 तासात सुद्धा छान भिजून निघते. ही अशी भिजलेली डाळ मिक्सरमध्ये अगदी थोडंसं, म्हणजे आपण जेवढी डाळ घालणार आहे त्यामध्ये अर्धी वाटीच पाणी घालायचं आणि घट्टसर अशी मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. मी इथं दाखवते, हे बघा, अगदी थोडंसंच पाणी घालत आहे, जास्त पाणी घालायचं नाही. डाळ पूर्णसुद्धा बुडून दिलेली नाही. डाळ आपण मिक्सरमध्ये घातलेली आहे त्याच्या लेवलपेक्षा थोडंसं कमी पाणी घालून ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. ही डाळ मिक्सरमधून वाटून घेताना अगदी बारीक, व्हिडिओत दाखवते ना तशी अगदी बारीक अशी ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. अगदी गुळगुळीत अशी ही डाळ वाटून घ्यायची. त्याप्रमाणेच ही डाळ अगदी घट्टसर झाली पाहिजे. म्हणजे ही डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर हे बघा, मिक्सरमधून डायरेक्ट ही डाळ आपण जे भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घेता येत नाही. मला ती डाळ मिक्सरच्या भांड्यातून हाताने काढून घ्यावी लागली. एवढी अशी ही डाळ घट्ट वाटली गेली पाहिजे. नंतरसुद्धा ह्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही. अगदी अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते मिक्सरचं भांडं धुवून होईल तेवढंच पाणी ह्या डाळीमध्ये ॲड करायचं आहे. हे पाणी ॲड करून झाल्यानंतर डाळीमध्ये ते पाणी छान मिक्स करायचं आणि 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायची आहे. मी ही डाळ दुसऱ्या दिवशी सकाळी अशी उघडून बघितली तर हे बघा, किती छान पीठ फर्मेंट झालेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेथ्या भिजत न घालतासुद्धा ही डाळ अशी छान फर्मेंट होते. बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये मेथ्या घातल्यामुळं फर्मेंट झालेल्या ह्या पिठाला जास्त वास यायला लागतो. त्यापेक्षा मेथ्या न घालता घट्टसर पीठ असं मिक्सरमधून काढून घेतलं तर ह्या पिठाला अगदी थोडा वेळ हे पीठ राहिलं तरीसुद्धा वास येत नाही. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि किसलेलं आलं घातलेलं आहे. तुम्ही इथं आल्याची पेस्ट घातली तरी चालेल. आणि हे पीठ 5 ते 7 मिनटं असं चमच्याने फेटून घ्यायचं. एकाच दिशेने हे पीठ फेटायचं म्हणजे त्यामध्ये छान हवा भरली जाते. आणि त्यानंतर हे मी सिक्रेट म्हटलं ना, ते हे सिक्रेट. इथं मी मसुराच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ फर्मेंट झालेल्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. अगदी हळूहळू मिक्स करा म्हणजे त्या पिठाची गुठळी राहणार नाही. साधारण मी जी 1 बाऊल डाळ घेतलेली होती त्यामध्ये हे मसुराच्या डाळीचं 3 ते 4 चमचे पीठ मिक्स करायचं. इथं तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा हरभरा डाळीचं पीठही मिक्स करू शकता, परंतु हलकेपणासाठी मसुराची डाळ ही सर्वात उत्तम. मसुराच्या डाळीमुळं ह्याला स्मूथनेस छान येईल आणि आपण जे उडद्याच्या डाळीचं पीठ फर्मेंट केलेलं आहे त्यामध्ये मी जे सांगितलेलं प्रमाण ते योग्य राहील. तुम्हाला जर मुगाच्या डाळीचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मिक्स करायचं असेल तर त्याचं प्रमाण मात्र वेगळं आहे. हे पीठ 5 मिनटं तरी फेटून घ्या आणि 5 मिनटं ते जरा झाकून ठेवा. इथं मी एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते मीठ आणि पाणी छान मिक्स करून घेतलेलं आहे. दुसऱ्या एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन
एक प्रॉपर असा चमचा घ्यायचा, वडे तेलामध्ये सोडताना तो सतत अशा ह्या पाण्यामधून काढायचा, म्हणजे चमच्यानी पाण्यामध्ये वडे सोडताना ते अगदी छानपैकी पाण्यामध्ये सोडले जातील आणि शिवाय चमच्याला सतत पीठ चिकटलंही जाणार नाही. अशी एखादी गोळी तेलामध्ये टाकल्यानंतर ती अशी पटकिनी वरती आली की आपलं पीठ छान फेटलं गेलं असं समजायचं. नाहीतर पहिल्यांदा अशी छोटीशी गोळी आपण जे पाटीत पाणी घातलेलं आहे त्यामध्ये सोडायची, तीसुद्धा अशीच तरंगून वरती येते, तेव्हाही आपलं पीठ मस्तपैकी फेटून झालं आहे आणि त्यात हवा छान भरली गेली आहे असं समजून वडे तयार करायला सुरुवात करायची. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे हा चमचा पाण्यामध्ये बुडवल्यामुळं अगदी अलगट हे पीठ आपल्याला तेलामध्ये सोडता येत आहे. तर प्रत्येक वड्याच्या वेळेस वाटीमधल्या पाण्यामध्ये हा चमचा बुडवून घ्यायचा आणि तेलामध्ये वडे सोडायचे. हे वडे हाताने सुद्धा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता, परंतु तेलामध्ये हे पीठ सोडताना सतत आपल्या हाताला पीठ लागतं आणि ते सतत आपल्याला धुवावं लागतं. त्यापेक्षा ही आयडिया छान आहे, बघा एकदा करून ही आयडिया. ह्या वड्यावरती असं तेल सोडून सोडून वड्याचं वरचं आवरणही थोडंसं तेलामधून फ्राय करून घ्यायचं आणि मग वडे उलटे करायचे. अशी सर्व प्रोसिजर होईपर्यंत तेल हे कडकडीत गरमच पाहिजे, म्हणजे वडे बाहेरून सगळे छान बांधले जातात. आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि हे वडे तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत हे वडे सगळे तळले जातात. छान असा लाईट ब्राऊन कलर आल्यानंतर हे वडे आपण तेलातून बाजूला घ्यायचे. हे वडे मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे. नंतर दुसऱ्या वड्याचा घाणा या तेलामध्ये सोडत आहे. लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत आपण गॅस मंद ठेवलेला होता, तो गॅस परत मोठा करायचा आणि दुसरे वडे सोडायचे आहेत. असे हे सगळे दुसरे वडे सोडून झाल्यानंतर आपण जे पहिल्यांदा चाळणीत काढून घेतलेले वडे आहेत ते सर्व वडे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये सोडायचे आणि तेलामधले वडे पूर्ण तळून घ्यायचे. हे बघा, हे वडेसुद्धा लाईट ब्राऊन रंगापर्यंत तळून झालेले आहेत. मध्ये मी गॅस बारीकही केला होता. आता हे वडे तेलातून बाहेर काढल्यानंतर परत गॅस मोठा करून दुसरे वडे सोडणार आहे. आता हे वडे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. हे वडे काढून झाल्यानंतर दुसरे वडे लगेच तापलेल्या तेलामध्ये सोडायचे आणि सर्व बाजूने हे वडे तळून झाले की मग लगेच गॅस बारीक करून मंद आचेवरती हे वडे तळून घ्यायचे. तोपर्यंत आपण जे पाण्यामध्ये घातलेले वडे आहेत त्या वड्यातील अलगद हाताने थोडेसे दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि दुसऱ्या एका भांड्यात हे वडे ठेवून द्यायचे. असे पहिले वडे काढून घालल्यानंतर आपण एका बाजूला तळून ठेवलेले दुसरे वडे आहेत ते वडे मिठाच्या पाण्यामध्ये सोडायचे. तोपर्यंत कढईतले सर्व वडे तळूनही निघतात. हे बघा, अगदी मऊसूत हे वडे आपले तयार झालेले आहेत. त्यातील सगळं तेल पाण्यामध्ये उतरले जातं. अर्थात हे वडे तळताना मसुराच्या डाळीचं पीठ घातल्यामुळं जास्त तेल हे वडे शोषून घेत नाहीत, त्यामुळं पाण्यामध्ये सुद्धा ह्या वड्यांचं तेल जास्त उतरलं जात नाही. इथं तुम्ही बघू शकता किती असे मऊ लुसलुशीत आणि स्पंजसारखे हे वडे दिसत आहेत. ह्या वड्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट असून त्याचमुळं दहीवडा खाताना खूप मजा येते. हे दहीवडे तयार करताना मी जी सायकल सांगितलेली आहे त्याच सायकलनी तुम्ही जर वडे केलेत तर अगदी पटापट हे वडे तयार होतात आणि तुम्ही वड्यांची मजा घेऊ शकता. पहिल्यांदा वडे तळायला घातल्यानंतर गॅस मोठा ठेवून हे वडे सर्व बाजूनी तळून घ्यायचे. नंतर गॅस मंद करून लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे तसेच तेलामध्ये ठेवायचे आणि दुसरीकडे आपण पहिले तळलेले वडे पाण्यामध्ये घालून ते वडे कढईतले वडे होईपर्यंत पाण्यामध्येच ठेवायचे. नंतर कढईतले वडे तळून झाल्यानंतर पहिले पाण्यातले वडे हलकेसे हाताने दाबून त्यातलं पाणी काढून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचे.
आपण 2-3 घाण्यामध्ये हे सतत केलं तर आपले वडे 5 ते 6 घाण्यामध्ये ते अगदी पटकीने तयार होतात. साधारण हे वडे मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणामध्ये 6 माणसांचे वडे तयार होतात. इथं आपले एकंदरीत 31 वडे तयार झालेले असून एवढं तेल उरलेलं आहे. म्हणजेच आपल्याला खूप कमी तेल हे वडे तळण्यासाठी लागलेलं आहे. आता आपण दही वड्यांचं दही तयार करायला घेऊयात. 1.5 लिटर दुधाचं दही लावलेलं आहे. हे दही छान थंड करून घेतलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा एका बाऊलमध्ये यातलं निम्मं दही काढून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तसंच यामध्ये 6 चमचे पिठी साखर घालणार आहे. ही पिठी साखर घालणं तुमच्या मनावरती आणि दह्याच्या आंबटपणावरती अवलंबून ठेवा. यामध्ये किसलेलं आलं घालून हे दही छान फेटून घ्यायचं आहे. मी हे दही रवीने छान घुसळून घेणार आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. दह्याचा घट्टपणा तुमच्या घरात किती दही पातळ लागतं घट्ट लागतं यावरती अवलंबून ठेवायचं आहे. मगाशी 4 चमचे साखर घातलेली होती. आता मी अजून 2 चमचे साखर घालून परत हे दही चांगलं घुसळून घेणार आहे. आपण तळलेले वडे पाण्यामधून काढून एका डिशमध्ये घेतलेले आहेत आणि आपण केलेलं दही आहे त्या वड्यावरती घालून त्यामध्ये 1-2 मिनटं भिजवून ठेवायचे. आता आपण चाट दही वडे करत असल्यामुळं त्यावरती चिंचगुळाचं पाणी घातलेलं आहे. तसंच मस्तपैकी चाट मसाला घातला आहे. चिमूटभर धना जिरा पावडर घालून काळं मीठ घातलेलं आहे. तसंच थोडंसं चटपटीत आणि तिखट होण्यासाठी असं लाल तिखटही भुरभुरलेलं आहे. अशा प्रकारे आपला चाट वडा आपण तयार केलेला आहे. त्यावरती पुदिना चटणी घातली तरी चालेल. पण मी इथं पुदिना चटणीऐवजी दिन्याची पानं ठेवणार आहे. असा हा आपला अगदी मस्त म्हणजे मस्तच A1 सुक्रास रेसिपीचा कमी तेलकट चाट दहीवडा तयार. मला तर तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे, त्यामुळं मी ह्याची टेस्ट घेते. पुन्हा भेटूयात अशी ही छानशी रेसिपी घेऊन. बाय.